हॅलो एव्हरीवन. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या या मास्टर क्लासमध्ये स्वागत आहे. तुम्ही सगळे हा मास्टर क्लास अटेंड करत आहात म्हणजेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल हवा आहे आणि हा बदल तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाणारा असेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि हीच आपल्या पॉझिटिव्ह हिलिंग जर्नीची सुरुवात आहे असं मी म्हणेन. बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत. आपण आणखी 2 मिनिटं देऊयात सगळ्यांना जॉईन होण्यासाठी. ओके, चला. तर मग 2 मिनिटं झालेली आहेत. ऑलमोस्ट लोक जॉईन झालेली आहेत. आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. पण आपलं सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर खाली एक चॅट बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला इन शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन द्या. तुमचं नाव काय, गाव काय किंवा तुमचं प्रोफेशन काय आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही कोणत्या भागातून हे सेशन अटेंड करत आहात. ओके, तर मी बघत आहे. धीरज पाटील फ्रॉम सांगली, प्रकाश नलवडे फ्रॉम शिराळा. ओके. स्मितेश फ्रॉम अलिबाग. ठीक आहे, आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही हे सेशन कुठल्या भागातून अटेंड करत आहात. आणि ह्याच्यावरून माझ्या हे पण लक्षात आलं की माझ्या ऍड्स कुठंपर्यंत पोहोचलेल्या आहेत ज्या बघून तुम्ही हा सेशन अटेंड करत आहात. ठीक आहे. आता सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल एक 2 मिनिटात शॉर्ट इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे प्रणाली पाटील. मी एक लाईफ कोच आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून मी हिलिंग टेक्निक्स शिकवत आहे. ह्या हिलिंग टेक्निक्स मी शिकवण्याचं कारण म्हणजे या टेक्निक्स वापरून मला माझ्या लाईफमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस दिसून आले. मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मला अचीव्ह करता आल्या. म्हणूनच मी याचा विचार केला की या टेक्निक्स वापरून जर मला माझ्या आयुष्यात इतके सारे बदल घडवून आणता आले तर मी या टेक्निक्स तुम्हाला शिकवून देखील तुमच्या लाईफमध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेन. म्हणून मग मी हे सेशन्स घेत आहे. तर आता मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्याच लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या भागात काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. आणि जेवढा माझा अभ्यास आहे, जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार आपल्या प्रत्येकाच्याच लाईफमध्ये या 4 भागातलेच प्रॉब्लेम डिव्हाइड झालेले असतात. तर ते 4 भाग कोणते? तर हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. मग तुम्हाला हेल्थ रिलेटेड इश्यूज असू शकतात किंवा तुमच्या घरी कोणाला, तुमच्या मुलांना हेल्थ इश्यूज असू शकतात. रिलेशन मधले प्रॉब्लेम्स, नवरा बायकोचं पटत नाहीये किंवा सासू सासऱ्यांबद्दल जुळत नाहीये, असे प्रॉब्लेम्स असतील. तर कुणाला करिअर रिलेटेड इश्यूज असू शकतात. म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तुमचे 100% देताय पण तुम्हाला त्यातून हवा तितका आउटपुट मिळत नाहीये. त्यामुळे मग तुम्हाला असं होतंय की अरे मी जे करतोय त्याच्यामध्ये मला सक्सेसच भेटत नाहीये माझ्या करिअरमध्ये. किंवा याच्यामध्ये तुम्हाला पैशाचे देखील प्रॉब्लेम्स असू शकतात. तर आता खाली चॅट बॉक्समध्ये तुम्ही इन शॉर्ट मध्ये टाईप करा HRCM. एच मीन्स हेल्थ, आर मीन्स रिलेशन, सी मीन्स करिअर, एम मीन्स मनी. म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही हा जो मास्टर क्लास अटेंड करत आहात तो कशासाठी करत आहात आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणत्या भागात प्रॉब्लेम्स आहेत. मी खाली बघत आहे, कुणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत, कुणाला मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर कुणाला नात्यांमधले सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. पण आज आपण इथे सगळ्यांचे जे पण काही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आहेत ते आज मला इथे कव्हर नाही करता येणार. कारण याच्यासाठी माझ्या पुढे ऍडव्हान्स लेवल आहेत. मग त्या ऍडव्हान्स लेवल तुम्हाला कशा करता येतील हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येकाचा जो पण काही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. म्हणजे तुम्हाला ते त्याच्यातून तुम्हाला त्याच्यातून सोल्युशन्स लवकर भेटतील. ठीक आहे. आता मी एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की अशा कोणत्या टेक्निक्स आहेत की ज्या टेक्निक्स वापरून मी माझ्या लाईफमध्ये इतके सारे चेंजेस घडवून आणले. तर त्या टेक्निक्स कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबरोबर असे अनेक प्रश्न पडले असतील की ह्या टेक्निक्स तुम्हाला कशा वापरता येतील किंवा याचे रिझल्ट तुम्हाला येतील का. जर याचे रिझल्ट आले तर ते येण्यासाठी किती दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागेल.
तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे पण प्रश्न आहेत त्याचा आन्सर म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल, कन्सिस्टंटली जितकं प्रॅक्टिस कराल, तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहेत आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मग याच्यामध्ये आपण नेहमीच ऐकतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथे देखील तसंच आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला त्याचे रिझल्ट लवकर आणि चांगले मिळणार आहेत. हे रिझल्ट येण्यासाठी बेसिकली 68 to 90 डेजचा टाइम पिरियड हा द्यावा लागतो. हा, पण मग यामध्ये मी असं नाही म्हणणार की तुम्हाला प्रत्येकाला 68 to 90 डेज द्यावे लागतील. काय कायांची बॉडी ऍक्टिव्ह असते, त्यामुळे त्यांना 5 डेजमध्ये 10 डेजमध्ये त्याचे रिझल्ट येऊ शकतात. फक्त त्यांना गायडन्सची गरज असते. आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं, जिमचं एक्झाम्पल बघितलं आपण. आपण आज जिम जॉईन केली तर लगेच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचे रिझल्ट येतात का? तर नाही. मग तुम्हाला तुमचं वेट गेन करायचं असू दे, वेट लॉस करायचं असू दे, तुम्ही जेव्हा 1-2 महिने कंटिन्यू जिम कराल, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवाल, तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट येतात. बरोबर ना? मग इथे देखील तसंच आहे. तुम्हाला जितकं रेपिटेशन होईल तितका त्याचा फायदा तुम्हाला हा लवकर होणार आहे. आता आपण याचे रिझल्ट यायला किती दिवस लागतात हे आपण पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला आपल्या डेली लाईफ मधलं एक एक्झाम्पल सांगते. आपले प्रत्येकाचीच एक ह्युमन सायकोलॉजी कशी असते बघा. आपल्याला जो आपला रोजचा दिवस असतो तो नेहमीच पॉझिटिव्ह किंवा नेहमीच निगेटिव्ह असतो का? तर असं नाहीये. म्हणजे कधी कधी तर असं होतं ना आपल्याला की बाबा ना आपला आजचा दिवस आहे आणि आपला अगदीच मूड ऑफ झालेला आहे. तर मग आपण असा विचार करतो की अशी एखादी कोणतरी व्यक्ती असेल जी तुमची फॅमिली मेंबर असेल किंवा तुमचा क्लोज फ्रेंड असेल, त्याच्याशी तुम्ही बोलल्यानंतर, गोष्टी डिस्कस केल्यानंतर तुम्हाला खूप छान फ्रेश फील होतं ना असं. किंवा मग अपोजिट साईडला पाहिलं तर निगेटिव्ह आपला प्रत्येकाला एक निगेटिव्ह असं वाटत असतं की अरे आज मी या व्यक्तीचा चेहरा बघितला तर माझा आजचा दिवसच खराब जाणार. हे असं आपल्याला वाटतं ना, असं बऱ्याचदा आपण म्हणतो आपल्या डेली लाईफमध्ये. तर तसं पाहिलं तर प्रॅक्टिकली हे खरं आहे का? कुणाशी बोलल्यानंतर तुम्हाला फ्रेश फील होतं, तर कुणाचा चेहरा बघितल्यानंतर तुमचा दिवस खराब जातो. तर हे प्रॅक्टिकली असं नाहीये. ही आपली सायकोलॉजी तयार झालेली आहे. त्यामुळे मग असे थॉट्स आपल्या मनात येत असतात. आता अशाच प्रकारे मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी आहे डॉक्टर ह्युलेन यांची. डॉक्टर ह्युलेन हे एक सायकोलॉजिस्ट होते आणि डॉक्टर ह्युलेन यांचा एक ठाम विश्वास होता की त्यांच्या आजूबाजूला जे पण काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह घडत आहे त्यासाठी कुठेतरी आपली स्वतःचीच एनर्जी रिस्पॉन्सिबल आहे. आपली स्वतःचीच एनर्जी कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्या बाबतीत अशा गोष्टी घडतात. मग डॉक्टर ह्युलेन यांना एका मेंटल हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं आणि ते जे मेंटल हॉस्पिटल होतं ते तिथे इतके असे मानसिकरित्या विकृत पेशंट होते. ते पेशंट स्वतःला देखील इजा करतच होते, पण समोरच्याला देखील ते इजा पोहोचवत होते. त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावरती अशा जखमा होत्या, अंगावरती सगळ्या जखमांमधून रक्त येत होतं. असे ते विकृत आणि डेंजर पेशंट होते आणि अशा ठिकाणी डॉक्टर ह्युलेन यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. मग डॉक्टर ह्युलेन यांनी अशा एका प्राचीन कलेचा अभ्यास केला होता, की जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की त्यांनी ती कला वापरून त्यांच्या आजूबाजूला खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणले होते. तर ती कला कोणती होती आणि ती कला त्यांनी त्यांच्या पेशंट्सवरती कशी वापरली हे तुम्हाला मी सांगते. डॉक्टर ह्युलेन यांनी त्या हॉस्पिटलचा जेव्हा चार्ज घेतला तेव्हा त्यांनी त्या पेशंटचे सगळे रिपोर्ट्स पाहिले. तर त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या पेशंटला सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स, सगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स, सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन झालेलं आहे, पण त्यांच्यामध्ये काहीही पॉझिटिव्ह चेंजेस दिसत नाहीयेत. मग डॉक्टर ह्युलेन यांनी त्यांना जी प्राचीन टेक्निक माहित होती त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि बघता बघता त्या सगळ्या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले. काही पेशंट बरे व्हायला लागले, काही पेशंट पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज होऊन घरी देखील गेले आणि अशातच काही दिवसातच डॉक्टर ह्युलेन यांना ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. तर डॉक्टर ह्युलेन यांना ते हॉस्पिटल का बंद करावं लागलं? तर ते जे पेशंट होते ते डॉक्टर ह्युलेन यांना जी एन्शियंट हीलिंग टेक्निक माहित होती त्याचा वापर करून डॉक्टर ह्युलेन यांनी त्या सगळ्या पेशंटला पूर्णपणे बरं केलं आणि ते पेशंट डिस्चार्ज होऊन घरी गेले. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी कोणताच पेशंट शिल्लक नव्हता. म्हणून डॉक्टर ह्युलेन यांना ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि खूप जास्त आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डॉक्टर ह्युलेन यांनी मानसिकरित्या विकृत असणाऱ्या इतक्या पेशंटला बरं तर केलं,
पण डॉक्टर ह्युलेन हे त्यामधील एकाही पेशंटला भेटले नव्हते किंवा त्यांनी यामधल्या एकाही पेशंटला पाहिलं देखील नव्हतं. मग डॉक्टर ह्युलेन यांनी अशी कोणती जादू केली की जे सगळे पेशंट त्यांची जी टेक्निकचा वापर करून त्यांनी बरं केलं. तर ती टेक्निक होती होपोनोपोनो टेक्निक. सगळ्यांनी स्पेलिंग नोट करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. होपोनोपोनो. ओके. तर तुम्ही सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये स्पेलिंग पाहिलंच असेल होपोनोपोनो. आता मी तुम्हाला जी इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली आहे त्याच्यावरून तुम्हाला सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की होपोनोपोनो हे कसं वापरलं जातं किंवा ते कोणावरती वापरू शकतो. तर त्याचे आन्सर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता तुमच्यापैकी किती जणांना होपोनोपोनोची खरी ताकद फील करायची आहे? तुमच्यापैकी किती जणांना वर्षानुवर्ष तुमच्यामध्ये जी पण निगेटिव्हिटी साठलेली आहे ती बाहेर काढायची आहे का? तुम्हाला आज आनंदाचे अश्रू हवे आहेत का? तुमचे सगळे राग, चिडचिड, दुःख, निगेटिव्हिटी सगळं बाहेर काढून तुम्हाला अगदी शांत लहान मुलासारखं गाढ झोपी जायचं आहे का? तर हो, मी तुम्हाला आज या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स देणार आहे. आता मी तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांचा होपोनोपोनोचा एक प्रॅक्टिकल डेमो देणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी ॲक्चुअलमध्ये कशा वर्क करतात हे तुमच्या लक्षात येईल. पण हा जो डेमो स्टार्ट करायच्या आधी काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तुमचे कॅमेरे ऑन ठेवायचे आहेत. नंतर सेकंड थिंग मी तुम्हाला जे सांगेन, जसं सांगेन अगदी तसंच फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण इमोशन्स, फीलिंग्स ॲड करून त्या गोष्टी करा. म्हणजे तुम्ही त्याच्याशी जास्त कनेक्ट व्हाल. तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स जास्त फील करता येईल. नंतर घरी तुमच्या जे कोण असेल त्यांना सांगा, की 10 ते 15 मिनिटं कुणीही डिस्टर्ब करू नका. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल. ओके? आणि मी तुम्हाला एक म्युझिक प्ले करणार आहे. त्या म्युझिकचा आवाज ऐकायला येत असेल, तर मला थम्स अप करा किंवा जर तुम्हाला म्युझिकचा आवाज ऐकायला येत नसेल, तर हरकत नाही. तुम्ही माझ्या बोलण्यावरती फोकस करा, कारण ते जास्त इम्पोर्टंट आहे. ओके? होपोनोपोनो करताना कुणीही तणावात करायचं नाही. आपल्या चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची आहे. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा, कारण तो आपला अँटिना आहे. ठीक आहे? चला, तर मग सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. आणि आता मी एक म्युझिक प्ले करणार आहे. तुम्हाला म्युझिकचा आवाज येत असेल तर मला थम्स अप करा. मला सगळ्यांना म्युझिकचा आवाज ऐकायला येतोय? मला थम्स अप करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. तुम्हाला म्युझिक सोबतच माझा व्हॉइस क्लिअर येतोय ना? येस. चला, सगळ्यांनी आपले डोळे बंद केलेले आहेत. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास होल्ड करा. त्यातून रिलीज. रिलॅक्स. सगळ्यांनी आपले डोळे स्थिर ठेवायचे आहेत. कुणीही डोळे हलवू नका. तुमच्या माथ्यावरती आठ्या नको आहेत. अजून एकदा मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा.
तोंडातून रिलीज. One last time, take a deep breath. Hold. तोंडातून रिलीज करा. रिलॅक्स. रिलॅक्स युअरसेल्फ. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर मोठ्या आवाजात म्हणा. जर मोठ्या आवाजात बोलता येत नसेल तर मनातल्या मनात म्हणा. पॉसिबल असेल तर तोंडातून हळूहळू आवाज काढा. म्हणा माझ्यासोबत, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेते आहे. मी कबूल करते. प्रत्येकाने आपलं नाव घ्या आणि म्हणा, मी कबूल करते माझ्या आयुष्यात जे पण घडलं आहे, घडत आहे, त्या सगळ्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. मी एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे रूप बदलू शकते. म्हणून मी आज माझी नकारात्मक ऊर्जा रिलीज करणार आहे. आणि माझ्या पॉझिटिव्हिटीकडे वळणार आहे. मी तयार आहे हा बदल माझ्यात आणायला. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. सगळ्यांनी पूर्ण शांत व्हा. कनेक्ट व्हा स्वतःशीच. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. मी तुम्हाला ते सांगते ते आपल्या डोळ्यांसमोर कल्पना करा. सगळ्यांनी आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर बघा. आपली आई हयात असो किंवा नसो, किंवा तुम्ही तुमच्या आईचा दर्जा ज्या पण व्यक्तीला देता त्या व्यक्तीचं नाव घ्या. तुम्ही तुमच्या आईला ज्या पण नावाने बोलवता, मम्मी, आई, ताई, माई, ते नाव घ्या. आणि आपल्या कल्पनेत आपल्या आईसोबत चर्चा करा. हीच आई जिने आपल्याला मोठं केलं. त्याच आईला म्हणा, आई मला माफ कर. आय एम सॉरी आई. मी तुला म्हणावा इतका वेळ नाही दिला जितका वेळ मी तुला द्यायला पाहिजे होता आई.
आई, मला माफ कर. आय एम सॉरी आई. तुला पाहिजे तेवढं महत्व नाही दिलं आई. जेवढं महत्व द्यायला हवं होतं. आय एम सॉरी आई. मला माफ कर. आई, मी तुला समजून घ्यायला कमी पडले. मी नेहमी तुला जज केलं. त्यासाठी आई, मला माफ कर. आई, कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मी अनेकदा तुला वाईट शब्द वापरले, ज्यामुळे तुला खूप त्रास झाला. तुला अपमानित वाटले. त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. आई, कृपया मला क्षमा कर. मी माझ्याच आयुष्यात इतकी व्यस्त होऊन गेले की मला तुला हवा तसा वेळ, हवी तशी काळजी नाही घेता आली. कृपया मला क्षमा कर आई. प्लीज फॉरगिव्ह मी. आई, आज मी तुला थँक्यू म्हणणार आहे. आज मी तुला अगदी मनापासून थँक्यू म्हणते आहे. कारण तू मला जन्म दिलास. तू माझ्यासाठी अनेक वेदना सहन केल्यास. तू माझ्यासाठी तुझ्या शरीराचा त्याग केलास आई. त्यासाठी थँक्यू सो मच. आजपर्यंत तू जितकी माझी काळजी घेतलीस, तू जितकं मला प्रेम दिलंस, तितकं प्रेम, तितकी काळजी मला कोणीच नाही केली. त्यासाठी थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आई, आजपर्यंत मी तुला कधीच बोलले नाही, पण आज मी तुला बोलणार आहे. सगळ्यांनी आपल्या आईचा आईच्या शेजारी बसा आणि आपल्या आईला
मिठी मारा. आणि म्हणा, आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून करा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांचा चेहरा बघा. आपल्या कल्पनेत वडिलांशी चर्चा करा. तुम्ही तुमच्या वडिलांना ज्या पण नावाने बोलवता, पप्पा, बाबा, तात्या, ते नाव घ्या आणि आपल्या वडिलांशी कल्पनेत चर्चा करा. म्हणा, बाबा, आय एम सॉरी, मला माफ करा. मी तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले बाबा. आय एम सॉरी. बाबा, मला तुम्हाला हवा तितका वेळ नाही देता आला. त्यासाठी बाबा, आय एम सॉरी. मला माफ करा बाबा. मी तुमचा म्हणावा तसा आदर नाही केला. मला असं करायचं नव्हतं बाबा. पण माझ्याकडून ते होऊन गेलं. मला माफ करा बाबा. आय एम सॉरी. बाबा, कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या आयुष्यात इतकी व्यस्त राहिले. मला तुमच्या इच्छा अपेक्षा काहीच पूर्ण नाही करता आल्या बाबा. कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. बाबा, आज मी तुम्हाला कधीच बोलले नाही. हे आज मी तुम्हाला बोलणार आहे. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच. तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतलात. त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही मला तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी दिल्यात बाबा. त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही वेळेप्रसंगी तुमच्या इच्छा बाजूला ठेवून त्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात.
त्यासाठी थँक्यू सो मच. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या बाबांना एक घट्ट मिठी मारा. ती प्रेम, ती काळजी सगळं काही अनुभवा. आणि म्हणा, बाबा, आय लव्ह यू. आय लव्ह यू बाबा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत अशा व्यक्तीला बघा, जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीला समोर बघितलं तरी तुमची खूप चिडचिड होते. मला खूप राग येतो. त्या व्यक्तीचं नाव घ्या. त्या व्यक्तीचं नाव मोठ्याने घेता येत नसेल तर मनातल्या मनात घ्या. पॉसिबल असेल तर तोंडातून हळूहळू आवाज काढून बोला. त्या व्यक्तीचे नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मला माफ कर. मी नेहमी तुला दोष दिला. मी नेहमी तुझ्याबद्दल वाईट बोलले. आय एम सॉरी. मला माफ कर. मी नेहमीच तुला गृहीत धरलं की तूच चुकीचा आहेस. त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मी नेहमीच असं समजले की या सगळ्यात फक्त तुझी एकट्याचीच चूक आहे. आणि या चुकांची जबाबदारी मी स्वतः कधी घेतलीच नाही. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. सगळ्यांनी त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, थँक्यू. थँक्यू सो मच. कारण तू मला धडा दिलास. तू मला अनेक अनुभव दिलेस. जे मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरजेचे होते. त्यासाठी थँक्यू सो मच. आज मी तुला आय लव्ह यू म्हणणार आहे. आय लव्ह यू.
माझ्या कल्पनेतून मुक्त करत आहे आणि मी देखील या कल्पनेतून मुक्त होत आहे. मी तुला पुढे जाण्याची संधी देत आहे. आणि मी स्वतः देखील पुढे जात आहे. म्हणून आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणते आहे आज मी तुला. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या स्वतःचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. आपल्या कल्पनेत स्वतःशीच चर्चा करा. सगळ्यांनी आपलं नाव घ्या आणि म्हणा, मला माफ कर. आय एम सॉरी. मी तुला हवा तसा वेळ नाही दिला. जितका वेळ मी तुला द्यायला हवा होता. सगळ्यांनी आपलं नाव घेऊन म्हणा, सगळ्या दुनियेचं करता करता तुलाच विसरून गेले. मला तुझ्याकडे लक्षच नाही देता आलं. मी हे विसरून गेले. मला देखील स्वतःची गरज आहे. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. आज मी तुला थँक्यू म्हणणार आहे. तू मला माझ्या आयुष्यात अनेक सुंदर क्षण दिलेस. या सगळ्या सुंदर क्षणांसाठी थँक्यू सो मच. तू मला नेहमी आजारपणातून बरं केलंस. त्यासाठी थँक्यू सो मच. आज मी तुला प्रॉमिस करते, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, तुला कोणी समजून घेवो किंवा न घेवो, मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवणार. मी नेहमी तुझी काळजी घेणार. मी नेहमी तुला काय हवं काय नको ते बघणार. आज मी तुला वचन देते, मी आजपर्यंत तुला हे कधी
कधीच बोलले नाही, पण आज बोलणार आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत स्वतःला एक घट्ट मिठी मारा. आपले दोन हात दोन खांद्यांना क्रॉस करा. कनेक्ट व्हा स्वतःशीच. फील करा. आपले हात आपल्या चेहऱ्याला लावा. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. सगळ्यांनी हाताला हात रब करा. ऊर्जा जनरेट करा. चेहऱ्याला मस्तकाला लावा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे हळूच उघडा. सो हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? शांत, रिलॅक्स, पॉझिटिव्ह, इमोशनल. सगळ्यांनी आपले एक्सपिरियन्स शेअर करा. रणदिवे सर, तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे का? मी तुम्हाला अनम्यूट करते. सर, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्ही बोलू शकता. ओके, ठीक आहे. आय थिंक काहीतरी टेक्निकल एरर आहेत. तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्हाला कसं फील झालं ते टाईप करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. ठीक आहे. छान फील झालं तुम्हाला. इमोशनल. ओके. ग्रेट. आता मला सांगा, तुम्हाला इतकं छान पॉझिटिव्ह फील झालं. आज आपण जे केलं ते फक्त बेसिक होतं. आपण ह्याच्यामध्ये ज्या पण ऍडव्हान्स लेवल करू तर तुमची एनर्जी लेवल कुठे जाईल? तुम्हाला आयुष्यात जे पण काही अचीव करायचं आहे ते तुम्हाला करता येईल. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना आता आपण जे केलं ते तुमच्या मूळ प्रॉब्लेम वरती तुम्ही इम्प्लिमेंट केलं? जसं आपण सुरुवातीला पाहिलेलं, HRCM मधले प्रॉब्लेम, हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड अँड रिलेशन मधले जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती हे किती वर्क करेल? बरोबर. आता एक थोड्याच वेळात मी तुम्हाला होपोनोपोनो म्हणजे काय, तर आपण त्याचं जे प्रॅक्टिकल होतं ते आपण केलेलंच आहे. आता होपोनोपोनो म्हणजे काय, तर होपोनोपोनो ही एक हिलिंग टेक्निक आहे.
होपोनोपोनो म्हणजे बॅलन्स ऑफ एनर्जी. तुमच्यामध्ये जी पण काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या दोन्हीचा ताळमेळ म्हणजे होपोनोपोनो. तुमच्या आतमधली निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी होपोनोपोनोचा वापर केला जातो. तर ही होपोनोपोनो ही एक हीलिंग टेक्निक आहे. तर ती कुठून आली? तर होपोनोपोनो ही एक जी हीलिंग टेक्निक आहे, ती अमेरिकेच्या बाजूला हवाई नावाचे एक आयलंड आहे. तिथून याची सुरुवात झाली. आणि जी आपण स्टोरी पाहिली होती डॉक्टर ह्युलेन यांची, त्यांनी ती टेक्निकचा वापर त्यांच्या आजूबाजूला करायला सुरुवात केली. आता ह्याच्यामध्ये आपण जे 4 स्टेटमेंट्स वापरतो, ते 4 स्टेटमेंट म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे जे 4 स्टेटमेंट आहेत, ती एक प्रकारची प्रार्थनाच आहे. ती प्रार्थना आपण आपल्या स्वतःसाठीच करतो. त्यामुळे काय होतं, आपल्या आतमध्ये वर्षानुवर्ष जी पण निगेटिव्हिटी साठलेली आहे, ती बाहेर पडते, हीलिंग व्हायला मदत होते आणि आपण पॉझिटिव्हिटीकडे वळतो. ज्यावेळेस आपली एनर्जी पॉझिटिव्ह होते, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, मॅनिफेस्टेशन करायचं आहे, ते आपल्याला इझिली करता येतं. आणि होपोनोपोनो म्हणजे काय, तर हे मॅनिफेस्टेशन करायच्या आधीची एक पायरी आहे. होपोनोपोनो हा मॅनिफेस्टेशनचा बेस आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुम्हाला लाईफमध्ये जे पण काही हवं आहे ते अचीव्ह करू शकता. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, की ही जी टेक्निक आहे ती आपण मराठीत शिकणार आहोत. तर याच्यामध्ये जे पण 4 स्टेटमेंट्स आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे 4 स्टेटमेंट आपण इंग्लिशमध्येच का वापरतो? तर सपोज आता आपला कोणाला पाय लागला, तर आपण पटकन काय म्हणतो? "ए सॉरी सॉरी माझा तुला चुकून पाय लागला." का आपण असं म्हणतो का, की "ए मला माफ कर." नाही ना. आता आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी किंवा आय लव्ह यू, थँक यू, हे जे 4 स्टेटमेंट्स आहेत ते आपण डेली लाईफमध्ये रोज यूज करतो आणि त्यामुळे आपण त्याच्याशी जास्त कनेक्ट राहतो. म्हणून आपण ते स्टेटमेंट यूज करतो. ठीक आहे. आता आपण होपोनोपोनोचा जो प्रॅक्टिकल डेमो केला त्याच्यामध्ये आपण आपल्या आई-वडिलांना थँक यू म्हटलं. तर आपण रोज प्रत्येक वेळीच आपल्या आई-वडिलांना थँक यू म्हणायचं का? तर नाही. याचं कारण फक्त आपण एकदाच आई-वडिलांसाठी थँक यू म्हणायचं. म्हणजे आपण कोणी विश्वाला पाहिलंय का? तर नाही. पण तरीही आपण या विश्वात आहोत. हे विश्व आहे. आपण या विश्वात कोणामार्फत आलो? तर आई-वडिलांच्या मार्फत आपला जन्म झाला. बरोबर? त्यामुळे आई-वडिलांसाठी आपण होपोनोपोनो म्हणतो. आणि आता सगळ्यांना असं एक खूप असा जास्त रिलेट होणारा क्वेशन हा असेल, की आपण आई-वडिलांना तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे म्हणतो. पण आपण आपल्याला जी व्यक्ती बिलकुल आवडत नाही, त्या व्यक्तीसाठी आपण तिला आय एम सॉरी म्हणतो, तिला आपण थँक यू म्हणतो. हे काम. तर ह्याचं कारण काय आहे? जी पण कुठली व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, तर त्या व्यक्तीचे निगेटिव्ह विचार कुणाच्या मनात राहतात? तर तुमच्या मनात राहतात. आणि ते विचार जेव्हा तुमच्या मनात असतात, तेव्हा एनर्जी कुणाची खराब होते? तुमची एनर्जी खराब होते. त्यामुळं ते आपल्याला जी आपल्यामध्ये त्या व्यक्तीबद्दलची निगेटिव्ह एनर्जी आहे, ती एनर्जी आपण बाहेर काढतोय आणि त्या एनर्जीला पॉझिटिव्हकडे आपण वळवतोय. त्यामुळे काय होईल, की आपल्यामधली निगेटिव्ह एनर्जी हील झाल्यामुळं तुम्हाला जे पण गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, त्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे. ठीक आहे? आणि आपण होपोनोपोनो आपल्या स्वतःसाठी का करतो? तर याचं कारण आपण प्रत्येक वेळी सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी बघतो, पण आपण स्वतःसाठी कधीच जगत नाही. माझा मुलगा, माझा नवरा, माझी बायको याच्यामध्येच आपण गुरफटून गेलेला असतो. आपण स्वतःसाठी कधीच जगत नाही. एक साधं एक्झाम्पल झालं, आपण एखादं हॉटेलमध्ये गेलो, आईस्क्रीम खायला गेलो, तर आपण आपल्याला कोणी विचारलं, "अरे, तू कुठला फ्लेवर घेणार?" तर आपण काय म्हणतो, "काही नाही, जे सगळे घेतील तोच फ्लेवर मी घेईन." तुम्ही असं कधी म्हणता का, की नाही मला हा फ्लेवर हवाय, मी हाच घेणार. असं करून बघा. ज्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकाल, जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करायला शिकाल, तेव्हा तुमच्या आजूबाजूची दुनिया, आजूबाजूचं जग हे आपोआपच बदलणार आहे. त्यामुळे सुरुवात तुम्हाला स्वतःपासून केली पाहिजे. स्वतःमध्ये जेव्हा तुमच्या चेंज येतील, तेव्हा तुमच्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडतील, असं तुम्हाला तो फरक लक्षात येईल तुमच्याच. ठीक आहे? अजून कुणाला काही क्वेशन विचारायचे आहेत, काही डाउट्स आहेत? कुणाला काही डाउट्स, काही क्वेशन असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. आय थिंक कोणाला काही क्वेशन विचारायचे नाहीयेत. चला, तर मग आपण आपला हा जो मास्टर क्लास आहे, तो एंड करूयात. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून हा मास्टर क्लास अटेंड करण्यासाठी आलात. त्यासाठी थँक सो मच.